नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक अमित सुरेशराव धांदे. व्यवसायाने आज जरी एक शिक्षक आहो तरी पण मुळात एक मी शेतकरी पुत्र आहो. आणि शेतकरी पुत्र या नात्याने साहजिकच शेतकऱ्यावरील संकट ते माझ्यावरील संकट. यावर्षी महाराष्ट्रात प्रचंड हानी झाली. अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी ढगफुटी झाली, मराठवाडा खरडून निघाला, पूर्व विदर्भात नुकसान झालं, सगळ्या महाराष्ट्रात नुकसान झालं. आणि शेतकरी पुत्र असल्यामुळे साहजिकच एक शेतकऱ्यांबद्दलची एक सहवेदना एक व्यक्त करावी असं मला वाटलं. आणि नेहमीप्रमाणे माझा पेन चालायला लागला, माझी लेखणी चालायला लागली आणि त्यातून मला एक कविता सुचली. तुम्हापुढे एक काव्य, एक शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याचा मुलगा या नात्याने एक दुःख या काव्याच्या माध्यमातून व्यक्त करीत आहो. मित्रांनो, माझ्या आजच्या कवितेचं शीर्षक आहे कास्तकाराची परिस्थिती. कास्तकाराची परिस्थिती. वावराच्या केल्या औंदा म्या 2-3 वाह्या. या काव्याच्या माध्यमातून जणू काही एका शेतकऱ्याचं आत्मचरित्र व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न. वावराच्या केल्या औंदा म्या 2-3 वाह्या. वावराच्या केल्या म्या औंदा 2-3 वाह्या. काड्या कुड्या वेचाले लावल्या 10-12 बाया. सोयाबीनची बॅग आणली म्या 3,000 भावानं. सोयाबीनची बॅग आणली म्या 3,000 भावानं. केला जूनमध्ये पेरा मोठ्या आशेनं. सोयाबीनची बॅग आणली म्या 3,000 भावानं. केला जूनमध्ये पेरा मोठ्या आशेनं. सोयाबीनचं पीक चांगलं तरारलं. सोयाबीनचं पीक चांगलं तरारलं. पाहून जरा जीवाले बरं वाटलं. फवाऱ्या मागून फवारे झाले 5. फवाऱ्या मागून फवारे झाले 5. शिरव्या मागून शिरवे आले दिवसाले 8. शिरव्या मागून शिरवे आले दिवसाले 8. पाऊस काही थांबाचं नाव घेईना. यावर्षी पाऊस काही थांबाचं नाव घेईना. वावरात काही पाय ठेवू देईना. सोयाबीन होतं माय 1 नंबर. सगळ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन चांगलं होतं सुरुवातीला यावर्षी. सोयाबीन होतं माय 1 नंबर. पिवळं रोगाने पडायला लागलं. पिवळं रोगानं पडायला लागलं येता सप्टेंबर. येलो मोझॅकमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं यावर्षी. पीक पेरा नोंदवाले वावरभर हिंडलो. पीक पेरा नोंदवाले वावरभर हिंडलो. लोकेशनच्या नादात बेजार देवा झालो. पीक पेरा नोंदवाले वावरभर हिंडलो. लोकेशनच्या नादात बेजार देवा झालो. तोंडचा घास जाताना मन माय रडलं. तोंडचा घास जाताना शेतकऱ्याचं मन रडलं. तोंडचा घास जाताना मन माय रडलं. मन माय दुखलं. जणू काय माया डोक्यावरचं आभाळच फाटलं. तोंडचा घास जाताना मन माय दुखलं. जणू काय माया डोक्यावरचं आभाळच फाटलं. साऱ्या जणाचे पैसे म्या चुकते केले. साऱ्या जणाचे पैसे म्या चुकते केले. कोणी नाही थांबलो राजे हो पैशासाठी. कोणीच पैशासाठी थांबत नाही, शेतकऱ्यालाच थांबावं लागतं. साऱ्या जणाचे पैसे म्या चुकते केले. कोणी नाही थांबलो राजे हो पैशासाठी. वाट पाहा लागते 6 महिने आम्हाले पिकासाठी. कोणी नाही थांबत. वाट पाहा लागते 4-6 महिने आम्हाले पैशासाठी. साऱ्याचे गल्ले भरले पोशिंदा मात्र उपाशी. साऱ्याचे गल्ले भरले पोशिंदा मात्र उपाशी. घर कसं चालू आता कर्ज कसं फेडू प्रश्न पडला शेतकऱ्यापुढे. आभाळच फाटलं. जमीनच खरडून निघाली. आता काय करावं, कसं जगावं, कसं कर्ज फेडावं, कसं मुलांचं शिक्षण, कशी दिवाळी साजरी करावी. घर कसं चालू आता कर्ज कसं फेडू. वावरात डोकं फोडू का घरात बसून रडू प्रश्न पडला. घर कसं चालू आता कर्ज कसं फेडू. वावरात डोकं फेडू, वावरात डोकं फोडू का घरात बसून रडू. मायबाप भाषणानं सुधरत नाही कास्तकाराची परिस्थिती. मायबाप भाषणानं सुधरत नाही कास्तकाराची परिस्थिती. भरपाई अन मालाले भाव देऊन, भरपाई अन मालाले भाव देऊन करा कास्तकाराची प्रगती. मायबाप भरपाई अन मालाले भाव देऊन करा कास्तकाराची प्रगती. मित्रांनो, हा एक छोटासा प्रयत्न म्हणा किंवा एक शेतकरी पुत्र या नात्याने शेतकऱ्यांप्रती असलेली एक सहवेदना प्रस्तुत काव्याच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मित्रांनो.